नमस्कार. नात करती काय यावंच लागतंय अशा आशयाचे आपण जे व्हिडिओज पाहतोय किंवा क्वालिटी आणि क्वांटिटी कशी भैया असे विचारणारे आपण व्हिडिओज पाहतोय आणि आपण सरळ सरळ त्या ठिकाणी जर का त्या हॉटेल्समध्ये जेवायला जात असेल तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे का जेवायला माझा विरोध नाही, त्या हॉटेललाही माझा विरोध नाही, परंतु आपण ज्यावेळेस जास्त प्रमाणात जर का नॉनव्हेज खात असाल तर या नॉनव्हेजमध्ये आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणात फायबर्स न मिळाल्यामुळं आपल्याला पोटाचे विकार हे होऊ शकतात आणि पोटाचे विकार होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर जेवणासोबत जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही अशा पद्धतीने हेवी नॉनव्हेज करत असाल, हेवी मटन, मच्छी, अंडे, बोंबील, सुकट जर का काही खात असाल तर अशा वेळेस आपण जास्त प्रमाणामध्ये फायबर घेणं गरजेचं आहे. तर फायबर कशामध्ये असतात तर फायबर असतात आपल्या काकडीमध्ये, गाजरामध्ये, मुळामध्ये, कांद्यामध्ये तर असतातच. तर ह्या गोष्टी आपल्या जेवणासोबत भरपूर जास्त प्रमाणात खाणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर का 200 ग्रामपर्यंत मटण खात असाल किंवा चिकन खात असाल तर 200 ग्रामपर्यंत तुम्ही फायबरही खाणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही बॅलन्स राखला, समतोल जर का राखला तर तुमचे पोटाचे जे विकार आहेत हे होणार नाही. लिव्हरवरती किंवा लिव्हरमध्ये जी जमणारी जास्तीची चरबी ही जमणार नाही आणि आपल्या पोटाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही. आपलेच मराठी व्यावसायिक आहेत आणि आपल्याच मराठी व्यावसायिकांचे हॉटेल्स आहेत तर त्या हॉटेल व्यावसायिकांना माझ्या भरपूर अशा शुभेच्छा असतील. हॉटेल भाग्यश्री म्हणा किंवा हॉटेल तिरंगा म्हणा यांचे स्लोगन्स आहेत ते. परंतु जेवण करताना लक्षात ठेवा ज्यावेळेस पण आपण अशा पद्धतीने जास्तीचे प्रमाणामध्ये नॉनव्हेज खात असू त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये आपण फायबर घेतले पाहिजे. फायबर जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर आपल्या पोटाला जास्तीचा त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आठवड्यातून एकदा खात असाल तर ठीक आहे, पण वारंवार खाणं नॉनव्हेज टाळा, कारण की याच्यामुळं युरिक ॲसिडचा त्रास होतो, किडनीमध्ये किडनी स्टोनचा त्रास होतो, हार्टमध्ये ब्लॉकेजेसचा त्रास होतो, शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढून इतरही अनेक दुखणे आपल्या मागं लागू शकतात. आपल्या लिव्हरमध्ये फॅट जमा होऊन फॅटी लिव्हरसारखं आपल्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा येऊ शकतं आणि याच्यामुळं तुम्ही नको अशा मोठ्या आजारामध्ये पडू शकता. खावा, नक्कीच खावा, परंतु ते खात असताना सोबत फायबर जास्त प्रमाणात खावा म्हणजे आपल्या पोटाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, आजार होणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, नात करती काय यावंच लागतंय.